आणि सांगली लोकसभेची परिस्थिती सुद्धा प्रचंड इंटरेस्टिंग बनली आहे। कारण सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि ठाकरे गटातला जागा वाटपाचा तिढा अजूनही कायम आहे। येत्या 2 दिवसात मुंबईतले काँग्रेसचे नेते सांगलीत येऊन भूमिका जाहीर करणार आहेत। तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या सभेची मिरजमध्ये जोरदार तयारी ठाकरे गटाकडून केली जाते। आपल्यासोबत कुलदीप माने आहेत आपले प्रतिनिधी। कुलदीप, सांगलीच्या जागेवरनं दोघेही म्हणजे काँग्रेस आणि ठाकरे गट दोघेही आपला दावा काही सोडत नाहीयेत। ग्राउंड रियालिटी काँग्रेसमधली सांगलीमधली नेमकी काय आहे, काय चित्र पाहायला मिळतंय? नक्कीच सांगली लोकसभेच्या उमेदवारीवरून जो महाविकास आघाडीमधील 2 पक्षांमध्ये जो पेच निर्माण झालाय तो अद्यापही कायम असल्याचं दिसून येतंय। दुसरीकडे आता काँग्रेसच्या नेत्यांनी सांगली लोकसभेची जागा काँग्रेसकडेच राहावी हा जो मुद्दा आहे तो आता काँग्रेसच्या दिल्ली दरबारी देखील मांडलेला आहे। त्यामुळे तिथून आता नेमका कोणता निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं असलं तरी सर्व काँग्रेसचे जे काही नेते आहेत ते सांगलीत येऊन आता याबाबतची भूमिका 2 दिवसामध्ये मांडतील अशी देखील एक या ठिकाणी माहिती समोर येते। दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची उद्या मिरजेमध्ये सभा देखील संवाद सभा पार पडते। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी नुकताच या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केला उद्धव ठाकरे यांच्या, ते या सभेचं प्रामुख्याने नियोजन करत असल्याचं दिसून येतंय। आणि हेच चंद्रहार पाटील शिवसेनेकडून महाविकास आघाडीकडून सांगली लोकसभेचे उमेदवार असतील असं सातत्यानं शिवसेनेच्या नेत्यांनी सांगितलं गेले आणि त्यामुळेच काँग्रेसच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता होती आणि सांगलीकडेच ही जागा राहावी काँग्रेसकडे या ठिकाणी सांगलीची जागा, यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी देखील सातत्यानं आग्रह धरलेला आहे। आणि त्यामुळे आता या ठिकाणी सांगली लोकसभेच्या उमेदवारीवरून जो या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये जो प्रश्न निर्माण उपस्थित झालाय त्यामधला आता मधला मार्ग हा मैत्रीपूर्ण लढतीचा असू शकतो अशी देखील एक शक्यता व्यक्त केली जाते। मात्र आज उद्या याबाबत महत्त्वाचा जो निर्णय आहे तो निर्णय समोर येईल आणि त्यानंतरच सांगली लोकसभेच्या उमेदवारीचे अधिकृत उमेदवार महाविकास आघाडीमधून कोण असतील हे समोर येईल का अन्य कोणत्या मार्गाने ही सांगली लोकसभेची जागा महाविकास आघाडी लढवेल हे स्पष्ट होईल। कारण दुसरीकडे भाजपकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली आहे, फक्त सांगली लोकसभेच्या बाबतीत महाविकास आघाडीमधील उमेदवारी अद्याप कायम आहे। त्यामुळे 1-2 दिवसामध्ये याबाबतचा निर्णय समोर येऊ शकतो। आणि दुसरीकडे उद्या जी उद्धव ठाकरे यांची सभा पार पडणार आहे मिरजेमध्ये त्या सभेकडे देखील प्रामुख्याने लक्ष असणार आहे। धन्यवाद कुलदीप या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।